नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज आम्ही बनवणार आहोत कुरडया म्हणजे शेवया। आई आलेली आहे घरी, तर मग आई बोली थोड्या थोड्या आपण बनवूया। तसं आईने आधी केल्या होत्या, पण केल्या की लगेच संपतं, कारण का आमच्याकडे जास्त काही जेवण झालं की पापड कुरडया आम्ही तळतो, भाजी असो किंवा मच्छी असो, आम्हाला लागतंच काहीतरी साईड डिश म्हणून असं खायला। आता आई आलेली आहे, तर आई बोली थोड्याशा करूया। तर ऊन पण मस्त कडक पडते, नंतर पुढल्या महिन्यापासून काही एवढं कडक ऊन पडणार नाही, जरा बनवून ठेवूया पावसाळ्याची तयारी जरा। आई बनवते, मला काही तेवढं जमत नाही, पण आईच्या जे काही करते त्याच्याकडे लक्ष असतं माझं, मग थोडंफार बनवण्याचा प्रयत्न करते। पण पीठ वगैरे तीच घेणार आहे, बाकी करण्याचं शेवया पाडण्याचं म्हणजे कुरडया पाडण्याचं काम माझं आहे। सुकत सुद्धा लावायचे आहेत मला उन्हात। तर आता तुम्हाला दाखवतो कुरडयांसाठी पीठ कसं घेतो आम्ही, ते म्हणजे गावच्या पद्धतीने आम्ही कुरडया कशा करतो, आमच्याकडे आम्ही अशा बनवतो। तुम्हाला दाखवत आहे, पीठ घेते, सगळं सामान वगैरे काढून ठेवलेलं आहे। तर मी विचार केला आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुरडया कशा बनवतो ते। तर इथे आईनी सगळं सामान काढून ठेवलंय, म्हणजे साहित्य जे आपल्याला कुरडया बनवण्यासाठी लागणार आहे। तर 2 ग्लासाच्या कुरडया बनवणार आहात, म्हणजे अंदाज तिचा असा आहे की 2 ग्लास तांदळाचं पीठ घेणार आहे, म्हणून पूर्ण 2 ग्लास तिने असे भरले तांदळाच्या पिठाने। त्याच्यानंतर आपल्याला हिंग लागणार आहे, आणि हा पापडखार आहे ना? पापडखार आहे, आणि लाल मिरची बारीक केले, पावडर आहे, मिक्सरला लावलंय म्हणजे कलर येईल चांगला, हे नाही। आणि आपला मीठ आहे खड्याचा, त्याच्यानंतर ओवा आहे, आणि जिरं पण तू बारीक करणार आहेस ना, तर मिक्सरला लावणार आहे, आणि आपलं हे लसूण। तर हे सगळं साहित्य लागणार आहे कुरडया बनवण्यासाठी। आणि पाणी किती ठेवणार आहेस तू? पाणी 2 ग्लास पीठ आहे, हा 1 ग्लास जास्त ठेव, म्हणजे टोटल 3 ग्लास ठेवते। ओके, आता 1 ग्लास टाकलास, 1 ग्लास टाकला तर हा दुसरा ग्लास टाकते, अजून 1 ग्लास ज्यादा टाकते। अच्छा, म्हणजे 3 ग्लास पाणी। ओके, तर असा आईचा अंदाज आहे। मी अंदाज आईचा नेहमी लक्षात ठेवते की बरं नेक्स्ट टाइम करायचं झालं की मी पण तसं करेन, है नाही। पापडानं कमी लागतं पाणी, शेवयानं थोडं जास्त टाकलं तरी जमून जातं ना, मग मळायचा त्रास होत नाही। पापड कसे आपल्याला लाटायला लागतात म्हणून कमी पाणी, पण याला जास्त पाणी असलं तरी चालते। हा, ओके। तर अशा आईच्या काही टिप्स आहेत पापड आणि शेवया म्हणजे सॉरी कुरडया। आमच्याकडे आम्ही जास्त लोक करतो, गावची लोक पापड कुरडया हे जास्त करतो, है ना। ऊन पण याला कडक ऊन लागतं ना सुकण्यासाठी। तर आता पाणी उकळत ठेवते आई, मग त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं। आता लसूण वगैरे सगळं हे लसूण बारीक करावं लागेल ना आपल्याला, मिक्सरला लावून बारीक व्हायला पाहिजे। काय होते मग याच्यामधून गळणार नाही ना ते, साच्यामधून। अच्छा, हा, म्हणून सगळं बारीक करायला लागेल, म्हणजे पीठ असा एकजीव होईल। जिरं अख्खं राहिलं ना त्याच्यात अडकते, हा, त्याच्यामध्ये गळत नाही, म्हणून जरा एकदम बारीक करायला लागतं। आता तो बारीक कर, बघू त्याच्यात कितने पुरानी है ये पता है मतलब म्हणजे माझा जन्म पण नसेल झाला तेव्हाच्या आहे त्या, जुनं सगळं जुनं, त्याचा कलर पण गेलाय, बघू शकताय कशी झालंय ती। पण जुन्या वस्तू आम्ही टाकणार नाही, तीच वापरू। आता मुलीच्या घरी पण तीच घेऊन आले, तिला तीच लागते असं आहे, म्हणजे खूप जुनी आहे ही, म्हणजे हा साचा, पण तिला हाच लागतो, याच्याने बारीक पडते ना शेव म्हणजे कुरडई, म्हणून तिला हा साचा आवडतो, असं आहे। आणि हा आपला आहे साचा, त्याच्यामध्ये हे टाकणार आहे ती, हे काम माझंच आहे टाकण्याचं, हे त्याच्यात टाकायचं। हे चकलीचं आहे ना, खाली साचा आहे तो चकलीचा, हा तो काढावा लागेल, बारीक शेवचा टाकायचा। ओके, चला तयारी करूया आपण। पाणी उकळलं, त्याच्यामध्ये तिने मिरचीची पूड टाकले, लसूण टाकलंय पेस्ट करून, आणि आता हा पापडखार टाकते। म्हणजे सगळं एकत्र टाकायचं आणि मग पीठ टाकायचं आणि मळायचं असं। ओके, हिंग टाकते, हिंग, ओके, सगळं ती तिच्या अंदाजे टाकते। मीठ टाकते, जाड मीठ, ओके, अंदाजे। नेहमी जी करतात म्हणताना परफेक्ट त्यांचा अंदाज बसलेला असतो, त्यामुळं चमच्याची पण गरज नाही, पटकन हाताने असं टाकतात। मी 10 वेळा चमच्यानी मोजेन की किती झालंय काय झाले, ती पण मीठ पण असं हाताने टाकते। थोडस आपण बघायचं, चाकून पण बघते आई कसं, चाकून बघायलाच लागतं ना। हा, मीठ कमी असलं तर मीठ मळतो ना, त्याच्यात घेतलं तरी पण, हा ते पण आहे।
आईचा चमचा बघू शकताय. चमचा म्हणजे आईची लाटणी. आई अशा प्रकारे पीठ मळते, म्हणजे असं मिक्स करते. चमचा नाही तिला वापरायला, ती अशी लाटणी घेते आणि तिची सवय आता मला लागलंय. भाकरीचं पीठ घेताना मी सुद्धा कालथ्याचा टोक पकडते, म्हणजे हा कालथा आहे ना ह्याचा टोक पकडते. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, मी सुद्धा असंच करते. आईनी जसं शिकवले ते आईची सवय लागले. ते चमच्याने तेवढं आपल्याला जमत नाही, पण काठी म्हणजे या टोकाने कसं परफेक्ट खालून वरती करता येतं. लाटणीने कशी लाटणी ताकद पण नाही, लाकडाची असते. असं पीठ आई करते आणि मग तो मळायचा की झाल्या कुरड्यांचा. पण हाच पीठ घेणं जमलं पाहिजे. परफेक्ट जमलं तर कुरड्या पण मस्त जमतात. तर नेहमीची माणसं जे करतात त्यांना अंदाज आहे परफेक्ट. आधी आई हे सगळं चुलीवर करायची आहे नाही. एक म्हणजे आमची जी मोठी आहे ना ती अशी पकडायची आणि आई अशी हा ते असं मिक्स करायची. ती अशी गावची लोक करतात चुलीवर. पण आता कसं चूल जास्त पेटवत आहे, मग गॅसवर थोडं थोडं करायचं. हा तेच झालं पीठ रेडी. आता थोडं झाकून ठेवायचं. ओके. 5 मिनिटांनी थंड झालं की काढायचं. कलर पण मस्त आलाय. आणि आम्ही आता आलोय वरती टेरेसवरच, कारण की टेरेसवरच करतो पटकन. कुरड्या पाडतो आणि वरती सुकत लावतो. चटई चादर हंतरलंय खाली आणि चारी बाजूला त्याला वजन ठेवलंय, म्हणजे ती उडणार नाही. का हवा सुद्धा सुटलेली आहे. मस्त कडक ऊन पडलंय. 12 सव्वा 12 झालेत नाही. वरती आलोय. मस्त अर्धा तासामध्ये होतील ना आपल्या पटकन. आईने सुरुवात केलेली आहे. इकडे सावळी आहे तर आई इकडे बसलेली आहे. तिने सुरुवात सुद्धा केलेली आहे पाडायला. मस्त पाडते. पातळ आहेत ना एकदम, आणि त्या पातळ असल्या की लगेच सुकतात सुद्धा उन्हामध्ये हे नाही, आणि खायला सुद्धा मस्त लागतात. तर चला पटापट मी आता पाडते आणि उन्हामध्ये सुकत लावते. चांगलाच ऊन लागलेला आहे. करपलो मी अक्षरशः. खायला मस्त लागतात सगळं, पण मेहनत किती यायच्या पाठी हे आता समजते. उन्हामध्ये मस्त पाडते मी आपली शेवया. खायला पाहिजेत मग काय, मेहनत पण पाहिजे तेवढीच. आता मस्त कडक ऊन लागते. सूर्य आलाय वरती एकदम, आणि म्हणजे उन्हामध्येच कराव्या लागतात हे नाही, तेव्हा त्या सुकतात संध्याकाळपर्यंत. नाही तर मग संध्याकाळी सुकल्यामध्ये वास येतं परत ओल्या राहिल्या तर हे नाही. म्हणून लवकरच करायला घेतल्या 12 वाजता, म्हणजे 3 पर्यंत जरा सुकतील मस्त. ऊन लागते चांगलाच. ओढणी घेऊन आहे, पण ते कसं अंगावर घेतल्यानंतर मला ते जमतच नाही करायला, दिसतच नाही पुढं काय. डोळ्यावर असं पूर्ण काळोख येते माझ्या. असो करते, आई भरून देते, मी पाडते पटापट. असं चालू आहे. पप्पा खाली जेवण बनवतात, जेवणाची तयारी चालू आहे. अंगा प्रीत आलाय, तो झोपलाय कामावरून. तो उठल्यानंतर लगेच त्याला जेवण लागेल. मग पप्पा जेवण बनवतात आणि आम्ही दोघीकडे शेवया करतोय. तरी अर्धा तास लागेल आम्हाला पूर्ण करेपर्यंत. आणि या सुकल्यानंतर होणार केवढ्या आहेत, एवढूशा असं आहे ते. अशा वाटत खूप झाल्यात, पण सुकल्यानंतर त्या थोड्याशाच होतात असं आहे. चला आता करते पटापट राहिलेल्या त्या. ऊन लागतोय चांगलंच. माझे डोळे असे होत आहेत, कारण की ऊन आहे चांगलंच, त्याच्यामुळं डोळे दिपतात माझे हे नाही. मम्मी चष्मा लावून आहे, मी चष्मा नाही, चष्मा आहे खाली. त्याच्यात मला कंटाळा येतो. किती फेऱ्या मारल्या मी जिन्यावरून, हे आण ते आण, हे आण ते आण, असं चालू आहे माझं. चला आता राहिलेलं त्या पटकन करतो आणि मग खाली जातो. पाणी प्यायला लागेल कारण का ऊन लागतोय खूप. चला राहिलं त्या पटकन. आता 2-3 साच्यामध्ये होतील ना पटकन, झाल्या ना.
साचा जरा मोठा त्याच्यामुळे पटकन पडतात त्या, आणि मी जरा अशाच करते पटापट, खाल्याशी मतलब. गोल येऊ दे नाही तर काही येऊ दे, आई बोलते गोल कर गोल कर. जशा पडतील तशा ते ना असं फिरवायला घट्ट येतो जरा, त्याच्यामुळे पूर्ण जोर काढावा लागतो असा आहे. चला हॅलो, गुड इव्हनिंग. संध्याकाळ झाले आणि आमच्याकडे 2 वाजता लाईट गेली, ती आत्ता आली. 5:15 झाले, कारण की आमच्याकडे जी लाईन येते ना ती एकमेकांना चिकटलेली, त्याच्यामुळे लाईट गेली होती. आता लाईट आली, फ्रेश झाले तर चहा घेतो. चहा घ्यायची वेळ झालेली आहे. 5 दिवस चहा पिल्याशी जरा फ्रेश नाही वाटत. चहा पिते जरा. अजून वरती बघायला नाही गेले, चांगलाच ऊन लागलाय मला. तर आपल्या कुरड्या सुकल्यात काय बघायला जायचंय मला. आई सांगितलं 2-3 फेऱ्या मारल्या मी उलट्या वगैरे करायला त्यांना. तर चहा घेते आणि मग जाते त्यांना वरती गोळा करायला. तर 2-3 वेळा ऊन द्यायचं आहे मला. तर चला चहा पिऊया. मी एकटीच आहे या बेडरूम मध्ये. जरा पडले होते मी, म्हणजे जरा माझा दुपारचा आराम चालू होता. मस्त जेवल्यानंतर असली झोप येते ना, काय विचारूच नका. डोळे पण माझे असे हलवत आहे. तर मी झोपले होते थोडा वेळ, सगळे आरामच करत होते. तर चला चहाची वेळ झाली, चहा घेऊया. आईने चहा बनवलेला आहे. साई लागते. आईचं एकच वाक्य, माझ्या पद्धतीने मी चहा बनवलेला आहे. कसा बनेल तो प्यायचा. आणखी मी कधी कधी दुधाचा बनवते. माझी टेक्निक वेगळी आहे, आईची वेगळी आहे. खोबरं कशाला? खोबरं आता कोबीची भाजी करू ना. अच्छा त्याला तर नारळ फोडून ठेवला. तू काय करत नाही? हा होत आहे. चला चहा प्यायला या. आईने चहा भरलेला आहे. चला आलो आम्ही पुन्हा एकदा वरती. आपल्या कुरडया काढायच्या सुकलेल्या आहेत. ऊन आहे अजून चांगलाच. हा बघा इथे आहे. 5 वाजले आत्ताशी. चला मस्त सुकल्या जाता काढूया. टोपला आणलास का रे? आमचे शेट उठलेत, घेऊन येत आहेत. मी तर सकाळ चेहरा बघ माझा कसा झालाय. आमची उन्हात बसलेलीस तू. अरे पण चला सुकवायला लागतील. 2-3 ऊन द्यावे लागतील, लगेच ना ते सुकणारे बघ चिकटले असतील असे. हे बघ आता असे काढावे लागतील. ती बाजू सुकवायला पाहिजे. उद्या एकदा ऊन द्यावं लागेल त्यांना. चिकटलेत. हो असंच टाकते मी पणच काढते. हे असं काढायला मजा वाटतं, पण खायला मेहनत किती. मी काळी झाले एवढी उन्हामध्ये. काळी नाही झालीस तू, लाल झालीस. हा तेच ते लाल माणसं काळी नाही होत, काळी माणसं काळी होतात. मग गोरी माणसं लाल होतात का? लाल होतात. आमच्यासारखी माणसं काळी होतात. ठीक आहे, तू काळा होतोस. आणि नेमका मौक्याच्या वेळेला काळा होतो. कुठे फिरायला जायचं असेल ना की हा नेहमी काळा पडतो. चल काढ आता. लग्नाच्या वेळेला पण काळाच झाला. लग्नाच्या वेळेला पण तू काळाच दिसत होतास. तयारी करून तू दमलास. आम्हाला घ्या थोडा व्हिडिओ मध्ये. ओके घ्या आमच्या व्हिडिओ. म्हणजे किती मेहनत करतोय हा नवरा माझा. झोपवलेला मला दुपारी. अरे तुला कामाला जायचं असतं. आम्ही रात्री झोपतो, तू रात्री झोपच नाही. तू रात्री काम करत असतो. बायकोला काळजी आहे तुझ्या, लक्षात ठेव. मेन म्हणजे तुझी झोप पूर्ण झाली पाहिजे असं माझं नेहमी म्हणणं असतं. कारण का झोप झाली की जरा बरं वाटतं, ब्रेन फ्रेश राहतो. मला मदत करायला. आता तू मला दमवतोस काम करून. हे कर ते कर, माहितीये मला ते. तोंडलीची पानं काढायची आहेत, ते काम तुझं आहे. मग तोंडली कशी काशील? याच्यात टाक. ठीक आहे बंद कर. केवढूशा झाल्या बघ त्या सुकून. किती किलो पीठ घेतलास? 2 पेल्यांचा घेतलेला रे. पेली काय? पेली म्हणजे पाव किलो असेल मे बी. तू तुझ्या बाजूचे काढून तशात ठेवलेस. अरे तो टोपला लांब आहे बघ ना, कुठे टोपला आहे तो. मला जेवढं निघालं तेवढं काढलं. तर तू टाक आता. बघ आहे बघा कसल्याच झाल्यात ना. मी बनवल्यात. मी प्रीत बघ. बायको शिकली तुझी. त्याला माहिती बायकोला काय येते ते. आता बोल. मला पण येतं. तेच आता हे ना उद्या वगैरे तुम्हाला मी तळून दाखवेन.
मस्त उमलतील, पातळच आहेत. थोडं उन्हात पण राहायला पाहिजे. विटॅमिन डी कसं भेटेल? जास्त विटॅमिन डी माणूस काळा पडतो. नाईट वाली माणसं रेडी झालेली आहेत. आज खुश आहे. खुश का रे? अरे आज खुश आहे, बहुत ज्यादा खुश आहे. लास्ट नाईट आहे ना. रेडी झाला चला. पटकन. चलो उद्या सकाळी येणार. उद्या येतो सकाळी भेटायला, उठवायला तुला. भेटायला काय पोटभीट भरला की नाही? पोट फुल भरलेलं आहे टूम. हा. आता मस्त भाजी खाल्लेली आहे, कारण उद्या मच्छीचा वार आहे ना, म्हणून अजून खुश आहे. ओके. उद्या आहे फ्रायडे. उद्या बनवणार आहे सुरमई पापलेट. ओ माय गॉड. शंकुपाटी. बायकोला येत नाही बनवता, माहिती आहे ना. मग आपण कुठे जातो? आईकडे. आई इकडेच आहे, उद्या जाणार आहे. चला मंडळी, आजचा व्लॉग हा आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रीत गेलेला आहे कामाला, आताच आई पप्पा सुद्धा झोपायला गेलेले आहे. मी आलेले आहे माझ्या बेडरूम मध्ये, जरा आराम करते, जरा पुस्तक वाचते आणि मग झोपते. तर चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.